आपण पाहताय होऊ दे व्हायरल। सोशल मीडियावर काही क्रिएटिव्ह लोक आहेत आणि जे कधीतरी वेगळं करून प्रसिद्धी मिळवण्याच्या मागे असतात। उर्फी जावेद आपल्याला माहितीच आहे। उर्फी जावेद असंख्य फॅशन इन्फ्लुएन्सर्स व्हिडिओ च्या माध्यमातून व्हायरल होण्याचा प्रयत्न करत असतात। चित्रविचित्र कपडे घालणाऱ्या मुलामुलींच्या व्हायरल व्हिडिओजवर हजारो लाखो लाईक्स सुद्धा असतात आणि कमेंट्स तर विचारू नका। सध्या सोशल मीडियावर एका फॅशन इन्फ्लुएन्सरची ड्रेसची मोठी चर्चा आहे। हा ड्रेस तिने चलनी नोटांचा वापर करून तयार केलाय। अपेक्षा राय असं या तरुणीचं नाव आहे। ती स्वतःला पेपर क्वीन म्हणून घेते। वर्तमानपत्र, कागद, रद्दी यांच्यापासून तयार केलेले निरनिराळे ड्रेसेस घालून ती व्हिडिओ तयार करत असते आणि सोशल मीडियात पोस्ट करते। भारतीय चलनी नोटा वापरून तयार केलेला हा ड्रेस आहे। त्यासाठी 500, 1000 आणि 50 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला। तेव्हा असे हे व्हिडिओज काही वेळेला आपलं मनोरंजन करतात, काही वेळेला आपली हसून हसून पुरेवाट होते। आपण डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अरे बापरे कठीण आहे यांचं। तर प्रामुख्याने प्राण्यांचे व्हिडिओ तर आपल्याला खास सुखावून जातात आणि नवीन ऊर्जा देऊन जातात। न्यूज 18 लोकमतमध्ये बातम्यांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे। सगळ्यात आधी टॉप 18। टॉप 18 प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। राज्यातल्या धरणामध्ये 36% पाणीसाठा शिल्लक, तर पुणे विभागात सगळ्यात कमी पाणीसाठा। शेतीसह उद्योगांना पाणी कमी पडण्याची भीती। राज्यात उकाड्यानं नागरिक त्रस्त। जुन्नरमध्ये बडस धरणात उतरत पर्यटकांनी लुटला पाण्याचा आनंद। मुंबईकरांना पाणी दिलासा मिळणार, पालिकेकडून नवीन जलवाहिन्यांच्या कामाला गती। पाणी पुरवठा सुरळीत व्हायला मदत। अवकाळी पावसामुळे उत्पादन घटल्यानं भाजीपाला महागला। भुसावळमध्ये गवार 120 रुपये तर मेथी 80 रुपये किलो। धाराशिवमध्ये आवक वाढल्यानं भाज्यांचा भाव कवडी मोल। कांदे, टोमॅटोची 3 रुपये किलोनं विक्री होत असल्यानं शेतकरी अडचणीत। नाफेडकडून लवकरच उन्हाळी कांदा खरेदी सुरू होणार। नाफेडच्या बैठकीत मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा। बाजारपेठेत कापूस दरात काहीशी सुधारणा। आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या वायद्यांमध्ये 5% वाढ। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून कोकणासाठी विशेष गाड्या। पुणे पनवेलहून रत्नागिरीकरता धावणार विशेष गाड्या। यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी कमी तापदायक ठरण्याची शक्यता। 10 मे नंतर तापमानाचा पारा चढा नसेल, प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज। जलयुक्त शिवार अभियान 2 साठी सोलापूर जिल्ह्यातून 166 गावांची निवड। निवडलेल्या गावांचा आराखडा आठवड्याभरात तयार करून सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कांजूरमार्ग कार डेपोच्या जागेवरून पुन्हा वाद। कार डेपो उभारण्यास मज्जाव केल्यानं MMRDAला पुन्हा कोर्टात दाद मागावी लागणार। मिरजमध्ये घरफोड्या करणारी टोळी जेरबंद। तिघांना अटक। 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण। सोनं 800 तर चांदी 1000 रुपयांनी स्वस्त। लग्नसराईत ग्राहकांना मोठा दिलासा।
मुळशीमध्ये नरसिंह महाराजांच्या यात्रेचा उत्साह, यात्रेच्या निमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. सोलापुरातल्या मंद्रुपमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन, पैलवान अक्षय मंगोडे ठरला नरसिंह केसरीचा मानकरी. देशातील 200 जिल्ह्यात सोमवारी रोजगार मेळाव्यांचं आयोजन, 5वी ते 12वी उत्तीर्ण ही मेळाव्यासाठी अर्ज करू शकतात. जम्मू काश्मीरमधल्या चकमकीत गेल्या 3 दिवसात 6 दहशतवादी ठार, तर राजौरी बारामुल्ला भागात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू. कांगोमध्ये पुराचं थैमान, आतापर्यंत 200 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त बेपत्ता. आणि अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात सविस्तर आढावा, पण त्यापूर्वी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ॲपवरून हजेरी नोंदवली जाणार, सरकारी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रयोग, आज जूनपासून अंमलबजावणी. मुंबईत 20 दिवसातच पुरेल इतका रक्तसाठा शिल्लक, आगामी काळात रक्तटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शिबिरं आयोजित करण्याचं आवाहन. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी दिवाळीचा मुहूर्त, डोंबिवली, वसई, विरार, नवी मुंबईतल्या घरांचा सोडतीत समावेश. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक, पवनानगरमधल्या आरक्षण मंथन परिषदेत आंदोलनाचा इशारा. राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच सांगोल्याच्या दौऱ्यावर, शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार. कर्नाटकात आज भाजपचा सुपर संडे, गृहमंत्री अमित शहा रॅलीत सहभागी होणार, तर भाजप अध्यक्ष JP नड्डा यांचा बैठकांचा धडाका. मणिपूरमध्ये हिंसाचारात 54 जणांचा मृत्यू, तर शिबिरांमध्ये सुमारे 13,000 नागरिकांनी घेतला आश्रय. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. मुंबई ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय, तसंच मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता हा मेगा ब्लॉक आहे. या ब्लॉकमुळे लोकलच्या अनेक फेऱ्या मात्र रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. ट्रान्स हार्बरवर फक्त मेगा ब्लॉक असेल. ठाणे, वाशी, नेरूळ अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर हा ब्लॉक असेल. सकाळी 10:35 ते दुपारी 4:10 मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नाही. यंदाचा मे महिना मुंबईकरांसाठी थोडा कमी तापदायक म्हणजे कमी तापमानाचा असणार आहे. 10 तारखेनंतर मुंबईत कमाल तापमान 35 ते 36 अंशांपर्यंतच राहील. येत्या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्यामुळे होणाऱ्या पावसाचे वेध लागायला आत्ताच सुरुवात झाली. त्यामुळे मुंबईचं तापमान 38 अंशांच्या वर जाण्याची शक्यता नाही. सध्या तरी ते त्या खालतीच राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी काल अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांची भाषा बदलल्याचं राज ठाकरे म्हणाले. पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांनाच गप्प केलं असतं असा टोलाही त्यांनी लगावला. अजित पवार यांच्या बदललेल्या भाषेमुळेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याचं राज ठाकरे यांनी नमूद केलं. मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता, पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, तो गप्पा बस, तो शांत बस, तो माईक हातात घे, ते सगळं पवार साहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवार साहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल या गप्पावास. काय चालू होतं, काही पोच नाही, काही नाही. जवळपास आतून उकळ्या फुटत होत्या की होतंय ते बरं होतंय. मी त्या दिवशी माझा एक मुलाखत झाली, त्या मुलाखतीमध्ये मी सांगितलं होतं काकांकडे लक्ष द्या. ते कधी कोणती गोष्ट करतील काय सांगता येत नाही. असो, तो त्यांच्या पक्षातला विषय, आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी. सध्याची महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती गेले काही महिने मला समजेनाशीच झाली. ती गेले काही वर्षच, 1-2-4 वर्ष तर झाली, तर काही कोण कुठे आहे तेच समजत नाही मला. काही आमदार ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की विचारू असं वाटतं सध्या कुठे आहे. आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता, तो काल संपला. रत्नागिरीतल्या सभेत राज ठाकरे यांनी मुंबईतल्या महापौर बंगल्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप केलाय. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतला महापौरांचा बंगला ढापला असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. हे करत असताना जनतेचं हित कुठे गेलं होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष आज येऊन गेले. आता काय सांगतायत, जी लोकांची भावना असेल ती आमची भावना. अरे वा, मग तुम्हाला हवा होता म्हणून माननीय बाळासाहेबांच्या नावावरती मुंबईचा महापौर बंगला जो ढापला तो लोकांना विचारून ढापलात. रत्नागिरीच्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं. दरम्यान राज ठाकरे यांच्या टीकेला अनंत गीते यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे यांच्या बोलण्याला जास्त महत्त्व देत नाही असं गीते म्हणाले. कोणी काय टीका केली त्याची दखल प्रत्येकानं घेतलीच पाहिजे असं नाही आहे, आणि जे दखल घेण्यायोग्य नाहीत त्याच्यावर मला भाष्य करायची इच्छा नाही. कोणी काही बोलत ना, ज्यावेळेला हत्ती रस्त्यानं चालतो अनेक भुंकत असतात, म्हणून त्या भुंकण्याकडे कोण लक्ष देत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिका जरी एकमेकांच्या विरोधातल्या असल्या तरी ठाकरे बंधूंमध्ये बारसूच्या मुद्द्यावरून मात्र एकमत असल्याचं दिसतंय. कातळ शिल्पांच्या परिसरात विकास कसा करता येईल असा थेट सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय बारसू रिफायनरी होऊ देणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. बारसू प्रकल्पाच्या बद्दल ठाकरे बंधूंनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केलेत. मुद्दे वेगवेगळे असले तरी ठाकरे बंधूंनी बारसू प्रकल्पावरून भूमिका घेतली. राज ठाकरे बारसूला विरोध करणार नाहीत असं वाटत असतानाच त्यांनी कातळ शिल्पांच्या मुद्द्यावर या प्रकल्पाच्या भोवती प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय. याच आपल्या बारसूमध्ये कातळ शिल्प सापडली आहेत.
आणि युनेस्को नावाची जी संस्था आहे मोठी, या युनेस्को नावाची संस्था ही ज्यांचे जगभरातल्या 192 देशांबरोबर करार आहेत आणि ते 192 देश, त्याच्यामध्ये भारत पण आहे, भारताने देखील करार केलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या युनेस्कोच्या अंडर येतात आणि युनेस्कोच्या अंडर आल्यानंतर, त्या संस्थेच्या अंडर आल्यानंतर ती संस्था ठरवते की त्याच्या बाजूला डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे की होणार की नाही होणार. आणि जिथे अशा प्रकारच्या गोष्टी मिळालेल्या आहेत काही हजारो वर्ष जुन्या, त्याच्या बाजूला तर तुम्हाला प्रगती डेव्हलपमेंट करताच येत नाही. अरे आता तिकडे तुम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या भूमिपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय आणि उद्या सांगताय का रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल. आज जिकडे बंदी करताय तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात? म्हणजे एक तर जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या, प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच जोपर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं चाललंय, तो जोपर्यंत हो बोलत नाही आणि तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही. कोणी कितीही पिढ्या उतरवत संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल. उद्या युनेस्कोने सांगितल्यानंतर केंद्र सरकारला ती गोष्ट करावीच लागेल. ती जिथे कातळ शिल्प आहे त्याच्यापासून एक त्याला बफर एरिया म्हणतात, म्हणजे काही किलोमीटरचा असतो, किलोमीटरचा, त्या भागामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट करता येत नाही. मला मगाशी कोणीतरी सांगितलं जवळपास तो जर भाग आला तर त्याच्या भोवती 3 किलोमीटर तुम्हाला प्रगती करताच येत नाही, काही करता येत नाही. कारण ती गोष्ट जगासाठी उघडी होते, जगासाठी उपलब्ध होते आणि जगभरामधनं लोक ती पाहण्यासाठी म्हणून येतात तिथे. तशी ती केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला तशी ती डेव्हलप करायला लागते. बारसूमध्ये माझ्या गोरगरीब माझ्या कोकणी भूमिपुत्रांवरती लाठ्या चालवत आहे, अश्रुधूर सोडताय. कुठली लोकशाही? बरं, प्रकल्प जर का एवढा सोन्यासारखा असेल तर मग लाठ्या का चालवता, पोलीस दल का आणता? प्रकल्प एवढा चांगला असेल तर आज मी जे जाऊन केलं पोलिसांनी मी बाजूला केलं आणि जनतेत जाऊन उभा राहिलो. जर मी पोलिसांच्या शिवाय जनतेत जाऊन उभा राहू शकतो तर तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे हे जनतेत जाऊन सांगत का नाही की हा प्रकल्प तुझ्या हिताचा आहे म्हणून? ठरवू दे जनतेला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्यावरून जोरदार टीका केली. ज्यांनी 2.5 वर्षांमध्ये साधा एक प्रकल्प कोकणासाठी आणला नाही ते आज आलेल्या प्रकल्पाला विरोध करतायत, अशा शब्दात नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडलंय. त्यासोबतच उद्धव ठाकरे हे सर्वात निकामी मुख्यमंत्री असून मातोश्रीवर खोके पोहोचले नसते तर उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत काय केलं असतं असा जाब त्यांनी विचारला आहे. स्वतःला दीर्घकाळ चालता येत नाही, कोणावर हात वर करू शकत नाही, तरी पण पेटूच्या भाषा का बोलतात मला कळत नाही. मुख्यमंत्री होते जेमतेम. मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन करायला मंत्रालयात गेलो 6 माळ्यावर. त्या तिथल्या स्टाफने सांगितलं, साहेब यापूर्वीचे मुख्यमंत्री 2.5 वर्षात 2दा झाले, 2दाच. त्यांना कोकणाबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, काय द्वेष आहे? कोणताही प्रकल्प याने 2.5 वर्षात कोकणात आणला नाही. ना खासदारांनी आणला, ना आमदारांनी आणला, ना पाटबंधाऱ्याचा प्रकल्प, ना रस्ते, ना ब्रिज, इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांनी सांगावं हे आम्ही खास भाव स्पेशल म्हणून आम्ही आणलं इथे. कोकणाच्या विकासात योगदान काही नाही. आता हे पूर्वी हेच लोक म्हणायचे, आम्ही ऐकायचो, कोकणाचा कॅलिफोर्निया करू, कोकणाचा कॅलिफोर्निया करू. जरा कॅलिफोर्नियात काय जरा माहिती घ्या उद्धव ठाकरे. शिवसेनेच्या लोकांना सांगतो, कॅलिफोर्नियामध्ये मी माहिती घेतली, रिफायनरीचे 14 प्रकल्प आहेत, 14. तिथे एन्व्हायरमेंट नाही, 14 आहेत. मग इथेच विरोध का?
यासोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. बहुतेक लोकांचं असं मत आहे